संतोष देशमुखांच्या क्रूर हत्येचे भयंकर फोटो समोर आलेले आहेत। हैवानांनी देशमुख यांना हाल हाल करून मारले। मरणालाही भीती वाटेल असे सगळे फोटो आहेत। इतकी क्रूरता येते कुठून असा सवाल हे फोटो बघताना पडतो। सैतानाला लाजवेल असं कृत्य या मारेकऱ्यांनी केलंय। काळजाचा थरकाप उडवणारे हत्येचे हे फोटो आज समोर आले। पाहणाऱ्या प्रत्येकाला सुन्न करणारे असे हे फोटो। हे सगळे फोटो बघितल्यानंतर एक संतप्त प्रतिक्रिया सगळ्या महाराष्ट्रामधून येऊ लागलेली आहे। या सगळ्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी आता सर्व पक्षीयांकडून होताना दिसते। काळजाचा थरकाप उडवणारे या हत्येचे फोटो आज महाराष्ट्राच्या समोर आले। या हत्येमागची क्रूरता या फोटोंच्या माध्यमातून महाराष्ट्र पाहतोय। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची झालेली हत्या आणि त्या हत्येचे हे क्रूर फोटो आता आपल्या समोर आलेत। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड सध्या फोनवरनं आपल्या सोबत आहेत। आव्हाडजी, ज्या घटनेची वर्णनं आपण सगळ्यांनी ऐकलेली होती ती घटना किती क्रूर होती हे सांगणारे हे पुरावे, हे फोटो आज महाराष्ट्राच्या समोर। असं आहे की पहिल्या दिवशी जेव्हा ह्याच्यावर मी भाषण केलं तेव्हा मी हे सगळं वर्णन माझ्या भाषणात केलं होतं। आणि ह्याच्यात सर्वात घाणेरडी, किळस आणणारी आणि अमानवी कृत्य कुठलं आहे तर मारल्यानंतर त्याच्या अंगावरती लघवी करणं, लघुशंका करणं, ह्याच्यासारखं क्रौर्याची परिसीमा कुठे असूच शकत नाही। म्हणजे या माणसांना हृदयच नाहीये। ही हृदय नसलेली माणसं होती जी मारत होती ती। आणि यांचा बाप हे व्हिडिओ बघत होता। हे सगळे व्हिडिओ का काढले जात होते? कारण का तो बाप तिथे बघून हा व्हिडिओ बघत होता। म्हणजे नराधम, जल्लाद, म्हणजे क्रौर्याची कुठलीही शब्दांची मालिका अपुरी पडते। आपल्या तोंडातले शब्द म्हणजे आपल्याला आपल्या व्होकॅब्युलरी मध्ये शब्द नाही आहेत, आपल्या शब्दसंग्रहामध्ये शब्द नाही आहेत यांच्या क्रौर्याचं वर्णन करायला। खरंय खरंय। पण आव्हाडजी, आता यानंतर प्रश्न हा आहे, या सगळ्यामध्ये नैतिकता नाही दाखवली पण किमान संवेदनशीलता दाखवून तरी आता काहीतरी रिॲक्शन सरकारकडनं होणार आहे, काही ऍक्शन सरकारकडनं होणार आहे, हा प्रश्न पडतोय। मंत्र्याबाबत सरकारकडनं काही अपेक्षा नाही। त्यामुळे मी धनंजय मुंडेंचा उद्या राजीनामा होईल या अपेक्षेने काही बोलत नाहीये। आम्ही डिसेंबर मध्ये बोललो होतो, आज ते सत्य सामोरे येत आहे। त्यामुळे आम्ही कुठेही अतिशयोक्ती करत नव्हतो। आणि मी तेव्हाही सांगत होते, जातीचं लेबल लावून जे फिरतात ना मागे मागे, हे जातीला बदनाम करत होते, वंजारी समाजाला बदनाम करत होते। हे वंजारी समाजाला लागलेलं कलंक आहे, कलंक आहे। हे वंजारी म्हणून मी बोलतोय कारण का ही लढाई वंजारी विरुद्ध मराठा नव्हती, ही माणुसकी विरुद्ध जे जल्लाद उभे होते त्या जल्लादांविरुद्धची भूमिका होती आणि त्या जल्लादांना जात नव्हती। आव्हाडजी, सातत्यानं जेव्हा अजित पवार यांच्या पक्षाला प्रश्न विचारला जातो तेव्हा ते म्हणतात की जो कोणी मास्टर माइंड या सगळ्या प्रकरणामध्ये असेल त्याच्यावरती कारवाई केली जाईल, त्याला शिक्षा दिली जाईल। पण इथं मास्टर माइंडच्या पलीकडे जो कोणी पाठीराखा आहे त्याच्याविषयी का भाष्य होत नाही? आता पाठीराखा कोण? तर जो माणूस दोनदा चारदा बोलून मोकळा झाला की वाल्मिक कराड माझा खास माणूस आहे, वाल्मिक कराड माझा खास माणूस आहे। अहो, जोपर्यंत राजश्रय मिळत नाही आणि आपण केलेल्या गुन्ह्याला संरक्षण मिळतंय हे जेव्हा माणसाच्या लक्षात होतो ना, तो अजून हिंस्त्र होत जातो। आणि हा हिंस्त्र झालेला माणूस, हा जल्लाद वाल्मिक कराड हा का निर्माण झाला? आतापर्यंत त्यांनी केलेले प्रत्येक गुन्हा दाबण्यात आला। कारण का कलेक्टर त्याचा, पोलीस सुप्रिटेंडंट ऑफ पोलीस त्याचा, तिथे आलेले इन्स्पेक्टर्स त्याचे। हा जो मस्साजोगचं प्रकरण झालं तो महाजन नावाचा इन्स्पेक्टर, हा ह्या वाल्मिक कराडचा सर्वात जवळचा माणूस। इन्स्पेक्टर खेडकर वाल्मिक कराडचा सर्वात जवळचा माणूस। तुम्ही इन्स्पेक्टरची नावं घ्या आणि तुमच्या लक्षात येईल की सगळी वाल्मिक कराडने आणलेली टोळी होती। त्यामुळे पोलिसांचा एकीकडे तुम्हाला मदत होते, तुम्हाला महसूल यंत्रणेची मदत होते, पैसा पावसाप्रमाणे पडतोय। मग तुम्हाला कसली मग काय कमी आहे? मग फक्त माझंच करायचं आहे आणि माझं दाखवलं त्यांनी। नशीब हे प्रकरण लावून धरलं, माननीय मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घेतलं। आणि पण मुख्यमंत्री महोदयांनी आता भूमिका घ्यावी लागेल की नेमकं ह्याच्यात काय करायचंय। मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत घेतलेली भूमिकेचं मी अभिनंदन करतो की चांगलं त्यांनी हे केलं। पण आता पुढे काय?
एखाद्या माणसाला वाचवण्यासाठी अख्खं शासन बदनाम करायचं हे काय मला योग्य वाटत नाही. आव्हाडजी, ही जे फोटो आपण बघतोय आणि त्या सगळ्या फोटोंमधली क्रूरता आणि या सगळ्या क्रूर मारेकऱ्यांचं जे हास्य दिसतंय, ते हास्य हे सांगतंय की कोणा काहीतरी जीवावर हे सुरू होतं आणि हा सुद्धा मेसेज या फोटोंमधनं महाराष्ट्रापर्यंत गेलेला अहो आहे. मग तुम्हाला तेच सांगतोय ना की जेव्हा लोक म्हणजे एखाद्या गुन्हेगाराच्या लक्षात येते की माझा गुन्हा हा कितीही मोठा असला तरी राजश्राय पायी मला त्याच्यातनं संरक्षण मिळतंय किंवा तो अजून हिंस्र होत जातो. ते नेमकं ह्या फोटोंमधनं दिसतंय, ते नेमकं ह्या व्हिडिओमधनं दिसतंय की त्यांना काही लाज लज्जा शरम हया काहीच नाहीये. आपण जे करतोय त्याला म्हणजे जागतिक हे मिळणार आहे आपल्याला, म्हणजे आपली पाठच थोपटली जाणार आहे. हा विश्वास त्यांच्या मनात होता की कुछ नहीं होने वाला है. मी साधी गोष्ट दुपारपासून सांगतोय की दाऊद इब्राहिम विरुद्ध बोलणारी लोक मुंबईत दाऊद जेव्हा त्या गँगवॉरच्या टोकावर होता तेव्हाही लोक दाऊदवर टीका करणारी माणसं होती. बरोबर. पण बीड मध्ये परिस्थिती अशी आहे की वाल्मिक कराड विरुद्ध आजही लोक बोलत नाहीत. काय तो सुटून येऊ शकतो आणि आल्यानंतर तो आमचं काय करेल, ह्या विचारांनी लोक आजही बोलत नाहीत. मी मागणी करतोय सातत्याने की तुम्ही जो चौकशी आयोग लावलाय ना त्या चौकशी आयोगाचा स्कोप वाढवा आणि जेवढा हत्या झाल्यात, ज्या रजिस्टर्ड आहेत अनरजिस्टर्ड आहेत, त्या सगळ्या येऊन सांगायला सांगा. तुम्हाला अजून 15-20 खून वाल्मिक कराडनी केले ते समोर येईल. औष्णिक वीज केंद्रामधलं ते जे काही राख म्हणजे जिथे कोळसा जाळतात तिथे माणसं जाळली होईल. अनेक शेतांमध्ये प्रेत पुरून ठेवली आहेत. यांनी केलं काय? जवळजवळ 109 हे बेपत्ता आहेत. ती माणसं गेली कुठे? कुठे गायब झाली ही माणसं? म्हणजे शब्द सापडत नाही तो एवढं. म्हणजे हे तर ह्याचं वर्णन तर आम्हाला पूर्वीपासून माहित होतं. मी माझ्या भाषणात देखील हे सगळं वर्णन केलेलं होतं. पण आता जसं जसं ते समजतंय आणि जसे जसे हे फोटो समोर येत आहेत, म्हणजे मला 2-4 दिवसापूर्वीच ह्याची कल्पना आली होती. पण हे सगळं मला दुःख हे की त्याच्या पोराबाळांसमोर जेव्हा हे फोटो गेले असतील किंवा ते जेव्हा हे फोटो बघतील तर पुढचं आयुष्य किती भयानक असेल. त्यांच्या हृदयावरती ह्या फोटोंची खरे आपण कल्पना करू शकणार नाही इतका मोठा हा आव्हाडसाहेब आघात असेल त्यांच्या मनावरती. एक लक्षात की हा फोटोची इम्प्रिंट त्यांच्या हृदयावर छापली जाईल आणि जगामध्ये माणुसकी शिल्लकच नाही असं त्या 2 लहानग्या पोरांना वाटायला लागेल. आज तुम्ही बघा महादेव मुंडेची बायको उपोषणाला बसली आहे. महादेव मुंडेचा पण असाच मर्डर झाला होता. आम्ही त्याच्या घरात गेलो होतो. मी तुम्हाला सांगतो आम्ही गेल्यापासून त्याचा पोरगा जो आईला बिडगून रडत होता ते बघून मला अनावर झालं आणि मी उठून त्या खोलीतनं बाहेर निघून आलो. आपण कसं बघू शकतो एखादा बाप आपल्यात नाही ते सगळं, पण त्याचं जे अश्रू आहेत ते तुमच्या मनाला खतम करून टाकतात आणि आपण ही लढाई लढू पण शकत नाही. आपण फक्त बोंबाबोंब करू शकतो, बाकी काय करू शकतो आपण? खरंय काय करू शकतो? 1.5 वर्ष झालं महादेव मुंडेची हत्या होऊन साध्या आरोपीला अटक नाही. अख्ख्या परळीला माहिती आरोपी कोण आहे, अख्ख्या परळीला माहिती आरोपी कोण आहे, पण पोलिसांना माहित नाही. आणि जेव्हा शासकीय यंत्रणा ही गुन्हेगारांच्या मदतीला धावते आणि सत्तेचा आधार मिळतो तेव्हा खरंच काही म्हणजे कोणाच्याच हातात काही राहत नाही आणि सामान्य माणसं तर काहीच करू शकत नाही. खरंय, दुर्दैव आहे आणि हतबलत आहे. धन्यवाद आव्हाडजी या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर अर्थात आता ही दृश्य समोर आल्यानंतर, हे फोटो समोर आल्यानंतर, ही क्रूरता या फोटोंच्या माध्यमातून समोर आल्यानंतर आता कशा पद्धतीने यावरती रिॲक्शन ही सरकारकडनं येते आणि त्यावरती ॲक्शन घेतली जाते हे आता महाराष्ट्राला पाहायचं आहे. अत्यंत क्रूर अशी घटना आणि या घटनेची साक्ष देणारे हे फोटो आता महाराष्ट्राच्या समोर आणि हेच ते आरोपी ज्यांचे फोटो आपण आपल्या टी व्ही स्क्रीनच्या उजव्या बाजूला पाहतोय. जयराम चाटे, महेश केदार हे सगळे आरोपी आपल्याला या फोटोंमध्ये ही क्रूरता करताना दिसत आहेत. त्यांचे हे फोटो. प्रतीक घुले हा सुद्धा आपल्याला या दृश्यांमध्ये दिसतोय. लोखंडी रॉडनं मारहाण करताना तो दिसतोय संतोषजी. हा सगळा घटनाक्रम नेमका कसा आहे आपण बघूया. फोटोंमध्ये जे काही घडलेलं आहे, मारहाणीनंतर आरोपींनी देशमुख यांच्यासोबत फोटो काढले, सेल्फी काढले. मारहाणीनंतर आरोपींनी
देशमुखांसोबत काढलेल्या सेल्फी आपल्या समोर आहेत. प्रतीक घुलेनं त्यांच्या छातीवरती दोन्ही बाजूला पाय ठेवलेले या फोटोंमध्ये आपल्याला दिसत आहेत. संतोष घुलेनं शेजारी उभं राहून फोटो काढलाय. जयराम साठे यांना देशमुखांच्या अंगावरचा शर्ट काढला, तर चाटेनं देशमुखांचा शर्ट हातात धरून तो फिरवला. लाथा, बुक्या, पाईप आणि वायरनं सरपंच देशमुख यांना मारहाण करण्यात आली. मारहाण करताना देशमुखांना अर्वाच्य भाषेमध्ये शिवीगाळ केली गेली.